मराठवाड्यामध्ये पाऊस कधी पडणार, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कधी वाढणार याच्या प्रतीक्षेमध्ये गेले कित्येक महिने आपण बघितलं। पाऊस सुरू झाल्यापासून मराठवाड्यातील अनेक नागरिक होते आणि आता आपण बघतोय मराठवाड्यातील अनेक भागांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। आता मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये तिथे कशा प्रकारचा पाऊस असणार आहे, पावसाचा अंदाज काय असणार आहे, त्याचबरोबर जे असना नावाचं चक्रीवादळाचं संकट निर्माण झालं होतं गेल्या 2 दिवसांपासून आपल्या देशावर, ते चक्रीवादळ आता कुठल्या दिशेला आहे, त्याची दिशा काय आहे आणि त्याचा महाराष्ट्रावरचा जो धोका आहे तो टळलेला आहे का, तो वाढणार आहे का, एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानाचा काय अंदाज असणार आहे, काय परिस्थिती असणार आहे, या सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण चक्रीवादळ असना नावाचं जे चक्रीवादळ आहे त्याची काय परिस्थिती आहे ते पाहणार आहोत। तुम्ही जर बघितलं तर हा सौराष्ट्र, हा कच्छचा भाग आहे, हा इकडे सुरत आहे, इकडे आपले मुंबई आहे, नाशिक आहे, इकडे गुजरातचा भाग आहे, अहमदाबाद, आणि याच्या कितीतरी भारताच्या सीमेपासून, किनाऱ्यापासून कितीतरी लांब हे चक्रीवादळ जे आहे ते गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याचाच परिणाम म्हणून जो महाराष्ट्रावरचा चक्रीवादळाचा जो धोका आहे तो एकूणच टळलेला आहे असं आपण बोलू शकतो। ही चक्रीवादळाची स्थिती आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा होतो त्या ठिकाणी जी गरम हवा आहे ती वर जाते आणि या हवेची जी पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे जे वारे आहेत, जी हवा आहे ती त्या ठिकाणी येते आणि याच गोलाकार जे वादळ आहे मोठ्या प्रमाणात याला चक्रीवादळाचं म्हणतात। आणि या चक्रीवादळाचं संकट गेल्या 2 दिवसांपासून आपल्यावर होतं, पण आता हे चक्रीवादळ हळूहळू ओमानच्या दिशेला जात आहे। पाकिस्तान असेल किंवा कराचीचा हा सगळा भाग असेल, भारतीय किनाऱ्यापासून हे आपल्याला आता दूर जाताना दिसत आहे। याच्या पुढे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। आयएमडीने जे अलर्ट दिलेले आहेत, आयएमडीने जी परिस्थिती सांगितली आहे या चक्रीवादळाची, हे जे चक्रीवादळ आहे ते भारतीय सीमेपासून किती लांब जात आहे हे आयएमडीने सांगितलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर ही जी इथे सिच्युएशन आहे ही या चक्रीवादळाची सिच्युएशन आहे आणि हे भारताच्या किनाऱ्यापासून हे जे चक्रीवादळ आहे हे आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणात लांब जात आहे। दक्षिण पश्चिम दिशेला ते चक्रीवादळ जात आहे आणि हे चक्रीवादळ जे आहे ते उद्यापर्यंत हळूहळू या चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार आहे। हे चक्रीवादळ ओसरणार असल्याचं आपल्याला यातून दिसत आहे। पुढच्या ग्राफिक्स मध्ये आपण पाहणार आहोत काय सिच्युएशन आहे। आता एकूणच सॅटेलाइट इमेज जी आहे ती आयएमडीने जारी केलेली आहे आणि या माध्यमातून आपण बघू शकतो ही चक्रीवादळाची इथे परिस्थिती आहे। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, डीप डिप्रेशन तयार झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय आणि याचाच फटका महाराष्ट्राला सुद्धा बसलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज यावरून देण्यात आलेला आहे। पुढचं जे ग्राफिक्स आहे ते पाहणार आहोत। इथे जर तुम्ही बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे, तीच इमेज आपण झूम करून बघितली। तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या भागाला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामध्ये तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याचाच परिणाम म्हणून पुढचे 5 दिवस जे आहे ते मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। याच्या पुढे काय अलर्ट देण्यात आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। हवामान विभागाने जे अलर्ट दिलेले आहेत त्यानुसार पुढच्या काही दिवसांमध्ये कसा पाऊस असणार आहे ते बघूयात। तर 1 सप्टेंबर चा जो अंदाज आहे त्यानुसार राज्यात काही ठिकाणी पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आलेले आहेत। याचबरोबर येत्या 24 तासांसाठी मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। उद्या सुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 4 तारखेपासून म्हणजेच 1 ते 4 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि 4 तारखेनंतर पावसाची जी तीव्रता आहे
ती कमी होणार आहे असा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर यानंतर जिल्हानिहाय कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत, मॅप वाईज कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत ते पाहूयात। 1 तारखेचा हा अंदाज आहे। आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये अनेक भागांना पावसाने झोडपून काढलं होतं। नांदेड असेल, हिंगोली असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अतिवृष्टीचा इशारा या भागांना देण्यात आला होता आणि आपण जर बघितलं तर जनजीवन या भागांमध्ये आजच्या दिवसामध्ये विस्कळीत झालेलं आपण बघितलं। मोठ्या प्रमाणामध्ये या भागांमध्ये पाऊस पडला। या ठिकाणी मराठवाड्यामध्ये कधी पाऊस पडणार याची प्रतीक्षा होती आणि आपण जर बघितलं तर जालना असेल, लातूर असेल, बीड असेल या सगळ्या जिल्ह्यांना इथे मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। यवतमाळ, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेडला रेड अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं। याचबरोबर नागपूर, वर्ध्याला सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकणामध्ये ग्रीन अलर्ट, हलक्या पावसाच्या सरी आहेत। याचबरोबर बाकी सगळ्या ठिकाणी जळगाव असेल या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगली या ठिकाणी जे आहे ते येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। उद्या पावसाचा अंदाज कशा प्रकारे असणार आहे, उद्या काय परिस्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात। 2 सप्टेंबरचा हा अंदाज आहे आणि यानुसार आपण जर बघितलं तर अमरावतीला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे। याचबरोबर अख्खा विदर्भाचा भाग जर आपण बघितला, मराठवाड्याचा भाग बघितला, कोकण बघितला, हा आपण उत्तर महाराष्ट्राचा भाग बघितला, यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघितला, या सगळ्या ठिकाणी जळगाव आणि संभाजीनगर सोडलं या 2 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बाकी सगळ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस पडणार आहे असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। एकूणच जर आपण हा सगळा हवामानाचा अंदाज बघितला तर 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे असा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आपल्याला दिसतोय। याचबरोबर राहिला चक्रीवादळाचा प्रश्न, तर चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्रापासून दूर जात आहे आणि ते उद्यापर्यंत जे आहे त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आता मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव येत आहे, सण येत आहेत आणि या सण उत्सवांच्या काळामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय, तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। तुम्ही कुठून येता आणि तिथे कशा प्रकारे पाऊस बरसत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।